Subscribe now and press the bell icon. Never miss an update from All-in-One for VI, this YouTube channel. If you like this video, share your friends and family. Write your feedback in comment box. Navigate send button. Double tap to activate. नमस्कार. Tap to activate. ऑल इन वन फॉर VI2. नमस्कार. I learn English, I learn English. So do you, so do you. We will hear and speak it, we will hear and speak it. Read and write it too, read and write it too. इंग्रजी पाठ क्रमांक 8. नमस्कार. आज दिनांक 14 नोव्हेंबर 2021. मित्र, आपल्या सर्वांचं महादेव गुरव 8व्या पाठाकरिता, इंग्रजीच्या 8व्या पाठाकरिता स्वागत करीत आहे. आता आजच्या पाठात आपण काही नवीन शब्द व नवीन वाक्य पाहू. So this is Mahadev Guru. Welcome you all for All-in-One for VI2 for today's 8th English lesson. चला, आज सर्वप्रथम असं पाहू शब्द नवीन. डे, DAY, डे. डे म्हणजे दिवस. 24 तासांचा अवधी जो होतो त्याला दिवस म्हणतात. तसंच हे सिंग्युलर झालं, एस लावलं की डेज. त्याचप्रमाणे वार म्हणजे आपण आठवड्याचे जे वार म्हणतो ना, आज कोणता वार आहे त्यालाही डे म्हणायचं. हां, वार, डे. नंतर आफ्टर आपण पाहिलेलं आहे, AFTER, आफ्टर म्हणजे नंतर. त्याचप्रमाणे बिफोर, BEFORE, बिफोर. बिफोर म्हणजे अगोदर, पुढ्यात, समोर, पूर्वी. अगोदर, पुढ्यात, समोर, पूर्वी असेही त्याचे अर्थ निघतात. बिफोर, BEFORE, बिफोर. नाव, NOW, नाव आपण पाहिलेलं आहे. महत्त्वाचं कॅन, CAN, कॅन. स्पेलिंग लक्षात ठेवा, इकडे तिकडे होता कामा नये. कॅन, CAN, कॅन. कॅन हे सहाय्यकारी क्रियापद आहे. क्रियापद आहे सहाय्यकारी, म्हणजे ते क्रियापदाला मदत करतं. कॅन म्हणजे शकणे, समर्थ असणे. कॅन म्हणजे शकणे, समर्थ असणे. अथवा हा एक विनंतीदर्शक म्हणून शब्द पण वापरला जातो. तो कसा तो मी पुढे सांगतो. कॅन यू डू धिस म्हणजे ही विनंती असे, हे तू करतोस का, तू करू शकतोस का, करू शकतेस का. कॅन यू डू धिस. त्यामुळे कॅन यू कम डाऊन, तू खाली येऊ शकतोस का, असा ह्या विनंती स्वर असतो. त्या अशा विनंतीदर्शक शब्द म्हणून पण वापरला जातो. वीक, WEEK, वीक म्हणजे आठवडा. WEEK, वीक, आठवडा. स्पेलिंगची गडबड होता कामा नये, कारण याच समान उच्चाराचा एक वेगळा शब्द आहे, तो नंतर पाहू आपण. ठीक आहे. डू सांगितलेलं आहे मी. डूचे अर्थ तुम्हाला सांगितले. हे क्रियापद आहेच आहे, शिवाय सहाय्यकारी देखील आहे. आणि जोर देण्यासाठी, शब्दावर जोर देण्यासाठी वापरला जातो. प्रश्नार्थक म्हणून वापरला जातो. प्रामुख्याने नकारार्थी वाक्य बनवताना याचा अधिक उपयोग होतो. हे मी यापूर्वी सांगितले. त्यामुळे हेही सहाय्यकारी पण आहे, क्रियापद पण आहे. आता उदाहरणार्थ आज आपण पाहूया, हाऊ मेनी डेज आर देअर इन अ वीक. आता वीक सांगितलं आहे, आठवडा, WEEK. देअर म्हणजे तिथे. हे एक देअर म्हणजे कसं आहे, वाक्याची पूर्तता करण्यास, सुशोभीकरणाकरता देअर वापरला जातो. अर्थात देअरचा स्वतंत्र अर्थ तिथे, तिकडे, THERE. हाऊ मेनी, मेनी, हाऊ म्हणजे कसं, पण त्याला मेनी लागल्यामुळे किती असा अर्थ झाला. किती, MANY, मेनी. असा मेनीचा अर्थ पुष्कळ, पण सेपरेट. पण इथे हाऊला लागून असल्यामुळे मेनी म्हणजे किती. हाऊ मेनी डेज आर देअर इन अ वीक.
देर आर 7 days इन अ वीक, म्हणजे आठवड्यात 7 दिवस असतात किंवा आहेत. आठवड्यात 7 दिवस असतात किंवा आहेत. देर आर 7 days इन अ वीक. हाऊ मेनी आर्स, HOUR, आर, आर म्हणजे तास, हां, HOUR, आर म्हणजे तास. हाऊ मेनी आर्स, HOURS प्लुरल आहे, प्लुरल अनेक वचन. हाऊ मेनी आर्स आर देर इन अ डे, म्हणजे तासात दिवसात किती तास असतात. हाऊ मेनी आवर्स आर देर इन अ वीक, देर इन अ डे, मी चुकून बोललो. देर इन अ डे, दिवसात किती तास असतात. ऑफकोर्स 24 आवर्स आर देर इन अ डे. 24 आवर्स आर देर इन अ डे. 24 म्हणजे 24, हे तुम्हाला माहीत आहे. हां, आकड्यात कशाती बोला. 24. नंतर डू यू सी मी, तू मला भेटतोस का. मला मागच्या लेसनवर सांगितलं होतं ME मी म्हणजे मला. डू यू कॉल हिम, तू त्याला बोलवतोस का. डू यू कॉल हिम, तू त्याला बोलवतोस का. कॅन यू स्पीक इंग्लिश, म्हणजे तू इंग्रजी बोलू शकतोस का. कॅन यू स्पीक इंग्लिश, तू इंग्रजी बोलू शकतोस का. विच लँग्वेज डू यू स्पीक, विच लँग्वेज डू यू स्पीक. लँग्वेज म्हणजे भाषा, LANGUAGE, लँग्वेज. कुठली भाषा तू बोलतोस, कुठली भाषा तू बोलतोस. विच लँग्वेज डू यू स्पीक. आय स्पीक मराठी, आय स्पीक मराठी, म्हणजे मी मराठी बोलतो. अथवा आय स्पीक गुजराती, मी गुजराती बोलतो. डू यू स्पीक हिंदी. येस, आय स्पीक हिंदी. कॅन यू स्पीक हिंदी. येस, आय कॅन स्पीक हिंदी. विच लँग्वेज डू यू लाईक टू स्पीक. विच लँग्वेज डू यू लाईक टू स्पीक, तुला कोणती भाषा बोलायला आवडते. आय लाईक टू स्पीक एनी लँग्वेज, मला कोणतीही भाषा बोलायला आवडते. ANY म्हणजे कोणतीही. आय लाईक टू स्पीक एनी लँग्वेज, मला कोणतीही भाषा बोलायला आवडते. अथवा आय लाईक टू स्पीक इंग्लिश व्हेरी मच, मला इंग्रजी अधिक बोलायला आवडते. मला इंग्रजी अधिक बोलायला खूपच बोलायला आवडते. आय लाईक टू स्पीक गुजराती समटाईम, मला कधीकधी गुजराती बोलायला आवडतं. आय लाईक टू स्पीक गुजराती समटाईम, मला कधीकधी गुजराती बोलायला आवडतं. आय स्पीक मराठी समटाईम्स, आय स्पीक मराठी समटाईम्स, मी मराठी काही वेळेस बोलतो. बघा, आपण मराठीत मराठी बोलतो, इंग्रजीत मराठी, नॉट मराठी. आणि म्हणून आपण गुजराती बोलतो, गुजराती, इंग्लिशमध्ये गुजराती. पण अर्थात गुजराती पण इंग्लिशमध्ये बोललं चालतं, पण मराठीला मराठीच बोलायचं, मराठी बोलायचं नाही, हे लक्षात घ्या. या गोष्टी आपल्या लक्षात आलं पाहिजे. अच्छा, हे सांगा. डज द मंडे कम बिफोर मंडे कम बिफोर ट्यूजडे, म्हणजे सोमवारच्या अगोदर मंगळवार येतो का. येस, इट कम्स बिफोर ट्यूजडे. येस, मंडे कम्स बिफोर ट्यूजडे. विच डे or what day comes after Wednesday. Wednesday, WEDNESDAY, वेनसडे म्हणजे बुधवार. डी आहे पण तो डी सायलेस आहे, वेडनसडे नाही म्हणायचं, वेनसडे.
डी सायलेन्स आहे, WEDNESDAY, वेनसडे. विच डे और वॉट डे कम्स आफ्टर थर्सडे? विच डे और वॉट डे कम्स आफ्टर थर्सडे? कोणता? येथे विच किंवा वाय दोन्ही वापरले चालतात. वार गुरुवार नंतर येतो. फ्रायडे कम्स आफ्टर थर्सडे. फ्रायडे कम्स आफ्टर थर्सडे. तुम्हाला सर्व वार माहीत असणारच आहेत, पण एकदा मी रिपीट करतो आणि स्पेलिंग आणि उच्चार लक्षात घ्या. संडे SUNDAY रविवार. मंडे MONDAY सोमवार. ट्यूजडे TUESDAY ट्यूजडे. काही लोक ट्यूजडे करतात, तेही चालतं, पण ट्यूजडे द बेस्ट प्रोनाऊन्सिएशन आहे, TUESDAY ट्यूजडे. वेडनसडे WEDNESDAY वेनसडे. थर्सडे THURSDAY थर्सडे. फ्रायडे FRIDAY फ्रायडे. सॅटरडे SATURDAY सॅटरडे म्हणजे शनिवार. तुम्हाला सगळे वार माहीत आहेत. म्हणजे अशा पद्धतीने हे वार आहेत. वार कुठला वार कुठल्या नंतर येतो, कुठला वार कुठल्या अगोदर येतो, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे आणि मी जे वाक्य केली त्याप्रमाणे करता आलं पाहिजे. डज द संडे कम बिफोर ट्यूजडे? संडे कम्स बिफोर मंडे. Sunday comes before Monday. Monday comes after Sunday. And Sunday comes after Saturday. Sunday comes after Saturday. Or Sunday comes before Monday. Sunday comes before Monday. So these are the sentences which are mostly to be remembered. And today I took new words: before, after, week, hours, 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 and day, 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 days, before, after, that. So I think better to remember this much for today only. Can, yes, can is one most important. Can you see me? Can you go down? Can you do this? Can you read this book? तू हे पुस्तक वाचू शकतो का? Can you speak English? तू इंग्रजी बोलू शकतोस का? Can you go now down? तू आता खाली जाऊ शकतोस का? Can you come after? तू नंतर येऊ शकतोस का? तर एवढे हे आजच्या पुरतं इनफ आहे. वेळ अधिक होऊ नये, तुम्हालाही कंटाळा येऊ नये. आता मी 6चा पाढा घेतो. टेबल 6. 6 1 जा 6, 6 2 जा 12, 6 3 जा 18, 6 4 जा 24, 6 5 जा 30, 6 6 जा 36, 6 7 जा 42, 6 8 जा 48, 6 9 जा 54, 6 10 जा 60, 6 11 जा 66, 6 12 जा 72. So friends, here I think I must take your leave for today. I learn English, so do you, so do you. We will hear and speak it, we will hear and speak it, read and write it too. Send.